विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील तासामध्ये आपण आदिवासी साहित्याची पार्श्वभूमी, आदिवासी म्हणजे कोण याविषयीच्या पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांनी ज्या काही विविध संज्ञा केलेल्या आहेत, व्याख्या केलेल्या आहेत, त्याविषयीचं विवेचन आणि आदिवासी साहित्य प्रस्तावनेतून जे आपले राहिलेले जे काही सुटलेले पैलू होते याविषयीचंच भाष्य आपण मागच्या भागाला बघितलेलं आहे. या तासिकेला आपण जो मौखिक साहित्याचा भाग बघणार आहोत. तर आपण याविषयी याआधी असं विवेचन केलेलं होतं की जे आदिवासी साहित्य आहे 1980 नंतरचं, ज्याला नवसाहित्य असं संबोधल्या जाते किंवा उल्लेखले जाते, जे नवशिक्षित तरुणांनी समाजातल्या ह्या नवसाहित्याची निर्मिती केलेली आहे. तर हे नवसाहित्य रूपामध्ये आदिवासी साहित्य बघण्यापूर्वी मौखिक साहित्याची किती प्रदीर्घ आणि अतिशय गौरवशाली परंपरा या साहित्याला कशी प्राप्त झालेली होती हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. की केवळ आदिवासी लोकगीतच नाही, तर आदिवासी लोककथा, आदिवासी म्हणी, आदिवासी वाक्प्रचार किंवा मग उखाणे म्हणू, तर हे सुद्धा कसे लोकसाहित्याच्या माध्यमातून आदिवासी साहित्याची एक पूर्वपीठिका म्हणून हा सर्व भाग आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय अनिवार्य आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी आपण मराठी आदिवासी साहित्याची मौखिक परंपरा बघत असताना या ठिकाणी जे विवेचन करणार आहोत, तर मराठी आदिवासी कवितेचे किंवा मराठी आदिवासी जी काही कविता लिहिण्यात आली त्या कवितेचे लिखित आणि अलिखित असे दोन प्रकार पडलेलं आपल्याला दिसून येणारे आहे. केवळ कवितेचेच असं म्हणू नाही आपण, जे काही आदिवासी कथा कादंबऱ्या आहे किंवा कथा कादंबऱ्या आहे, तर या सगळं म्हणजे या कथा कादंबऱ्याच्याही पूर्वीचं एक साहित्य, मौखिक रूपातलं साहित्य म्हणून आपल्याला लोककथेचा विचार करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून या सर्व आदिवासी मौखिक परंपरेचे दोन भाग आपल्याला पडलेले दिसतात. एक म्हणजे लिखित आणि दुसरा अलिखित. अलिखित स्वरूपाचे जे काही कविता असेल, कथा असेल, तर ती फार मोठ्या प्रमाणामध्ये मौखिक परंपरेतून निर्माण झालेली दिसते, मौखिक परंपरेतून साकार झालेली दिसते. या मौखिक परंपरेतील आदिवासी काव्य, आदिवासी कविता, आदिवासी म्हणी, आदिवासी वाक्प्रचार अत्यंत समृद्ध आहे. समृद्ध अशा परंपरेचा वारसा त्याला प्राप्त झालेला आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये लिखित काव्य म्हणजे लिखित कवितेच्या ज्या प्रेरणा आहे, त्या प्रेरणाही मौखिक या मौखिक परंपरेलाच मांडण्यात येते असं देखील आपल्याला म्हणावं लागेल. या मौखिक साहित्याचा विचार करताना आदिवासी समाज जर सर्वप्रथम कोणाच्या सान्निध्यात आला असेल, तर तो निसर्गाच्या सान्निध्यात आलेला होता, हे आपण मागच्या भागामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून त्या निसर्गापासून आदिवासींनी खऱ्या अर्थाने संगीत, नृत्य, लोकगीतांसाठी आवश्यक असणारी जी काही साधनसामुग्री असते, ती साधनसामुग्री यांनी निसर्गापासूनच शिकलेली होती, स्वीकारलेली होती असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. निसर्गापासून आदिवासींनी खऱ्या अर्थाने ही सामुग्री हस्तगत केली. मौखिक म्हणजे मुखावाटे उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली गाणी असो, कथा असो, ती गाणी, कथा ही परिस्थिती व पर्यावरण सापेक्ष आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. हे मौखिक साहित्य इथल्या आदिवासी जीवनाच्या सुखदुःखाशी, त्यांच्या काबाड कष्टाशी एकरूप झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. प्रारंभिक कालखंडापासून कथा, गीते, गाणे, नृत्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेली दिसून येणारी आहे. छपाईची आणि मुद्रणाची कुठलीच सुविधा नसलेल्या कालखंडामध्ये हे कथा, गोष्टी, गाणी, पाळणे, वाणीद्वारे गायल्या गेलेली ही जे काही वाणीद्वारे गायल्या गेलेलं हे जे काही मौखिक साहित्य आहे,
ते अगदी मुखोद्गत पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेलेलं आपल्याला दिसून येईल. मराठी आदिवासी लोकगीताच्या मौखिक परंपरेविषयी प्राध्यापक अशोक रानडे नावाचे जे समीक्षक आहेत ते असं म्हणतात की लोकगीते बहुधा निरक्षरांमध्येच प्रचलित असल्यामुळे ती मौखिक स्वरूपातच आढळतात. साक्षर लोकांची लोकगीते ही मौखिक परंपरेचाच आश्रय घेताना दिसतात. कारण लोकगीते ही लोकसंगीताशी अविभाज्य जोडलेली असल्यामुळे आणि मौखिक परंपरेशिवाय संगीताचे अस्तित्व अशक्य असल्यामुळे हे स्वाभाविक असेच आहे. लोकगीते सामूहिक असल्यामुळे त्याची रचना पूर्ण झाली असेही होत नाही. सतत वाढ होणे, परिवर्तनशील राहणे हा त्याचा धर्म असतो. लवचिकपणा हा त्याचा गुण असतो. लिहिलेल्या संहितेत ते शक्य नसते. म्हणून मौखिक परंपरा ही लोकगीताच्या मूळच्या प्रकृतीला अबाधित ठेवण्यास सहाय्यभूत ठरते. लोकगीतांचे पुनर्निर्माण हे मौखिक परंपरेमुळेच घडते. त्याच्या मूळ गाभा कायम ठेवण्याचे मूळ कार्यही मौखिक परंपरेमुळेच शक्य होते. तर अशा पद्धतीची मौखिक परंपरा ही किती महत्त्वपूर्ण परंपरा आहे. आणि मौखिक परंपरेचा आधार घेतच कुठेतरी लिखित साहित्य, या अलिखित साहित्याचा आधार घेतच लिखित साहित्य हे कशा पद्धतीने पुढे साकार होत गेलेलं आहे. मौखिक परंपरेशिवाय लिखित परंपरेला सुद्धा अस्तित्व नाही, अशा पद्धतीची मतं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. म्हणजे हे मौखिक साहित्य किंवा हे लोकगीतं, हे लोकसाहित्य अशा पद्धतीनं परिवर्तनशील आहे. ती लवचिक आणि सार्वत्रिक स्वरूपाची आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये सतत वाढ होत जाणारी आहे. ही मौखिक परंपरा जी आहे त्या मौखिक परंपरा ही प्रकृतीला अबाधित ठेवण्यास सहाय्यभूत ठरणारी आहे. अशा अतिशय महत्त्वपूर्ण पैलूंवर या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर अशा पद्धतीनं मराठी आदिवासी लोकगीतांची मौखिक परंपरा ही समूहाची निर्मिती असल्यामुळे त्यात येणारी परिवर्तनशीलता ही अपरिहार्य आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. लोकगीतांचा मौखिक स्मरण विस्मरणातून त्यामध्ये होत जाणारे बदल, कल्पकतेने त्यामध्ये टाकलेली नवी भर, लोकगीतांचे खंडित झालेले सूत्र जोडून नंतरच्या लोकसमूहाकडे आपोआपच आल्याने मौखिक परंपरेचा प्रवाहीपणा लोकगीतांना प्राप्त होताना दिसतो. लोकगीतांचे जे अभ्यासक आहे सोपानदेव चौधरी, जे बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र आहे, तर सोपानदेव चौधरी यांनी आदिवासी लोकगीताविषयी जे भाष्य केलेले आहे ते असं म्हणतात की त्यांच्या हृदयातील काव्य हे मूळतः गेयता घेऊन आलेले असल्यामुळे गीत गायनाला शब्द आणि भावना हा साध प्रतिसाद देत असल्याचे प्रत्ययाला येते. आदिवासींची बहुतेक गाणी निसर्गांच्या शिकवणीने संकेतांनी गायलेली, त्याचप्रमाणे आदिवासी जनांच्या चालीरीतीतून उत्स्फूर्त झालेली आढळून येते. तर अशा पद्धतीचं भाष्य आदिवासी लोकगीतांवर सोपानदेव चौधरी यांनी केलेलं दिसून येते. आदिवासींचे रीतिरिवाज, नीतिनियम, आचारविचार, जन्ममृत्यू, लग्नव्यवहार, सण उत्सव, देवी देवता, कुलदैवते, त्याची पूजा अर्चा, त्या समग्र जीवनदर्शनाची आचारसंहिता त्यांच्या लोकगीताच्या मौखिक परंपरेत समाविष्ट झालेली दिसून येणारी आहे. त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचे दर्शनही या लोकगीतातून होणारे आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणजे त्यांच्या हृदयातील काव्य हे मूळ गेयता घेऊन आलेले आहे आणि त्यांची बहुतेक गाणी ही निसर्गाच्या शिकवणीतून आणि संकेतातून साकार झालेली आहे. हे जे मत सोपानदेव चौधरीने दिलेलं आहे ते अगदी रास्त मत आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. बहारू सोनवणे या कार्यकर्ता अत्यंत अस्सल कविता लिहिणारा जो कवी आहे आमचा बहारू सोनवणे, त्यांनी या लोकसाहित्याला
मानवी मूल्याची खाण असं म्हटलेलं आहे. आपण मागच्या भागाला बघितलेलं आहे याविषयी. तर या लोकसाहित्याला त्यांनी मानवी मूल्याची खाण असं म्हटलेलं आहे. तद्वतच आदिवासी कादंबरीकार आणि कथाकार म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे, तशी आमचे बाबाराव मडावी, यवतमाळ येथील बाबाराव मडावी यांनीसुद्धा या मौखिक साहित्यावर, आदिवासींच्या मौखिक साहित्यावर प्रकाश टाकत असताना असं म्हटलेलं आहे की लोकसाहित्यात गाणी, गीते यांना फार महत्त्वाचे स्थान असते. या गीतातून आदिवासी जीवनाचा शोध घेता येतो. ही गीते वेगवेगळे सण, उत्सव, विवाह प्रसंग या वेळी गायल्या जातात. दंडारीच्या माध्यमातून मनोरंजन आणि मार्गदर्शन केले जाते. दंडारीची गीते पारंपरिक चालीरीतीतून साकार झालेली दिसून येतात. त्यातून बिरसा मुंडा, श्यामा कोलाम, तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती अशा कितीतरी क्रांतिकारकांची चालत आलेली परंपरा, ही गाणी आदिवासींच्या तोंडवळणी दिसून येतात. आदिवासी संस्कृतीची निसर्ग धर्माची ओळख करून देणारी ही लोकगीते आहे, या लोककथा आहे, असंही भाष्य, असंही मत त्यांनी म्हणजे आदिवासी साहित्याची जी मौखिक परंपरा आहे याविषयी केलेला आपल्याला दिसून येणार आहे. यावरूनच आपण असं म्हणू शकतो की आदिवासींची जी मौखिक परंपरा आहे ती केवळ आदिवासींच्या मनोरंजनासाठीच तयार झालेली नाही आहे, तर ही परंपरा श्रमहारा जीवनाचे, सांस्कृतिक विविधतेचे, एकंदरीत जगण्याचे, आदिवासींच्या एकंदरीत जगण्याचे ते मूलाधार आहेत. लिखित परंपरेपेक्षा मौखिक परंपरेला जे दुय्यमत्व मिळते, त्यामुळे खरे तर मौखिक परंपरेवर अन्यायच झालेला दिसून येतो. त्यातील सर्जनशीलता, मौखिक परंपरेतील साहित्यधन नष्ट होऊ नये, तर ते पिढ्यानपिढ्या टिकून राहावे म्हणून आपण लिखित परंपरेकडे वळलेलो आहोत. म्हणजे आदिवासी साहित्याचे जे प्रतिभावंत कवी आहेत आमचे भुजंग मेश्राम, तर भुजंग मेश्राम या मौखिक साहित्याच्या संदर्भात असं म्हणतात की पिढ्यानपिढ्या हे मौखिक साहित्य टिकून राहावे म्हणून आपण लिखित परंपरेकडे वळलेलो आहोत. तेव्हा आता मौखिक परंपरा लक्षात ठेवण्याची गरज नाही असा कृतघ्नपणा दाखवून चालणार नाही. ज्या मौखिक आईचे दूध पिऊन मोठे झालो व अन्नाला लागलो, तेव्हा तिला विसरून लिखित मावशीलाच महत्त्व देणे योग्य ठरणार नाही, अशी महत्त्वपूर्ण भावनिक पुष्टी भुजंग मेश्राम आपल्याला देताना दिसतात. मौखिक परंपरेविषयी डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी अंगभूत वांशिकतेलाच दिलेले महत्त्व संस्कृती संक्रमणाच्या प्रबळ शक्तीचे द्योतक मांडलेले आहे. डॉक्टर अजित सिंग पोहार यांनी कोरकू लोकगीतों का साहित्यिक अध्ययन या ग्रंथातून मौखिक परंपरा सांस्कृतिक संचिताचे भान असणाऱ्या वर्गाची परंपरा आहे, भान असणाऱ्या वर्गाची परंपरा म्हणून या मौखिक साहित्याकडे बघितलेले आहे. भुजंग मेश्रामांनी आदिवासी मौखिक साहित्यातील लोकगीते, लोककथा, म्हणे, उखाणे संकलन करण्याचे ऐतिहासिक कार्य ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आणि ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञांनी कसे केले आहे याविषयीचे आपले विचार मांडले आहे. यावरून आपल्याकडील अभिजन ऐक्यदेशीय हे आदिवासीकडे कुठल्या दृष्टीने बघत असावे याचा अदमास येतो, असा खुलासा देखील ते करताना दिसतात. तर एकंदरीत या सर्व चर्चेवरून म्हणजे जे विचारवंत आणि समीक्षकांनी ज्या विविध आदिवासी मौखिक साहित्याच्या संदर्भामध्ये ज्या विविध संकल्पना आपल्या मांडलेल्या आहेत, त्या संकल्पनाच्या माध्यमातून आपले विचार प्रस्तुत केलेले आहेत. तर एकंदरीत या सर्व विवेचनावरून आपल्या असं लक्षात येते की मराठी साहित्याची म्हणजे मराठी आदिवासी साहित्याची समृद्ध अशी मौखिक परंपरा आदिवासी संस्कृती व आदिवासी जीवन दर्शनाचा अमोल ठेवा असल्याचे लक्षात येणारी आहे. हे मौखिक परंपरेविषयी सकारात्मक दृष्टिकोन व भविष्यकालीन संवर्धनाची गरजही यातून प्रकट होणारी आहे. तर अशा पद्धतीने जे काही मौखिक साहित्य आहे, तर जे आदिवासी नवसाहित्य आहे
तर आदिवासी नवसाहित्याची एक पूर्वपीठिका म्हणून हे मौखिक साहित्य, हे लोकसाहित्य याचा आपल्याला विचार करणं अतिशय अनिवार्य आहे. दुर्गाताई भागवत यांनी आपल्या लोकसाहित्याची रूपरेषा हा त्यांचा जो ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ क्राफ्ट हा जो पाश्चात्य विचारवंत आहे, तर क्राफ्टचे लोकगीताविषयीचे विवेचन दिलेले आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच लोकगीतांच्या संज्ञेतून लोकगीतांना मौखिक दीर्घ परंपरा प्राप्त झालेली दिसून येते. लोकगीत म्हणजे संगीत, स्वयंस्फूर्त अभिव्यक्ती, मानवी जीवनाचे विविध स्तरावरील सामाजिक विकासाचे कलाविशेषांचे दर्शन घडविते असे त्यांनी लोकगीताविषयी भाष्य केलेले दिसून येणारे आहे. मराठी आदिवासी कवितेला लोकगीताचा समृद्ध असा वारसा मौखिक रूपाने प्राप्त झालेला आहे. हजारो वर्षाचा प्राचीन इतिहास या लोकगीतांनी प्राप्त केलेला आहे. संपूर्ण आदिवासी जीवन संस्कृती या लोकगीतांनी ढवळून निघालेली आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, कोलाम, परधान, कातकरी, माडिया, भिल्ल, पावरा, वारली, महादेव कोळी, ठाकर यांच्या विविध क्षेत्रीय परिसराचा त्या लोकगीतावर पडलेला प्रभाव दिसतो. जसे गोंडवाना परिसर, विदर्भ परिसर, सह्याद्री परिसर आणि सातपुडा परिसर, तर या परिसरातील लोकगीते, लौकिक गीते, लोककथा गीते, त्यामागील प्रत्येक जमातीच्या लोकगीतांचे व लोकपरंपरांचे वर्गीकरण विविध स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहे. या लोकगीताचा स्वतंत्र अभ्यास डॉक्टर विनायक तुमराव यांनी, आपण जे मागेही म्हटलेलं होतं की डॉक्टर विनायक तुमराव यांचा आदिवासी साहित्याचे स्वरूप हा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये याविषयीचं सर्व तपशीलवार विवेचन येणारे आहे. काही संदर्भी मी दुसऱ्या ग्रंथातून या ठिकाणी संकलित केलेले आहे. तर त्यांचा तो ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे की डॉक्टर विनायक तुमराव या लोकगीताच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की लोकगीतातील गोंडवनातील हलबा, हलबी, आंध, कावर, थोटी इत्यादी आदिम जमातीच्या 1985 पर्यंतच्या कालखंडातील प्रकाशित लोकगीतांची संख्या नगण्य आहे. गोंड, माडिया, परधान, कोलाम या गोंडवनातील प्रमुख आदिवासी जमातीच्या लोकगीताची संख्या जास्त आहे. तर म्हणजे जे काही लोकगीताच्या संख्येचं प्रमाण कोणकोणत्या जमातीचे जास्त कमी स्वरूपामध्ये आहे याविषयीचं भाष्य त्यांनी या ठिकाणी केलेलं दिसते. जे काही लोकगीताचे प्रकार आहे, त्या लोकगीताच्या प्रकाराचं वर्णन करत असताना या ठिकाणी तुमराम असं म्हणतात की लोकगीताच्या प्रकारात प्रामुख्याने देवदेवतेच्या पूजा अर्चेच्या वेळी ही लोकगीतं गायली जातात. नंबर 1. नंबर 2, विवाह त्यांची देवदेवतेंची गीते जे पूजा अर्चेच्या वेळी गायल्या जातात. नंबर 2, विवाह गीते. नंबर 3, सणोत्सवानिमित्तची गायली जाणारी गीते. नंबर 4, त्यांची प्रणय गीते, त्यांची शृंगार गीते. नंबर 5, त्यांची शेती गीते. नंबर 6, त्यांची शिकारी गीते. नंबर 7, त्यांचे अंगाई गीते आहे. नंबर 8, गंभीर आशय नसलेली गीते आहे. तर अशा त्यांच्या प्रकारानुसार डॉक्टर विनायक तुमरामांनी ते विवेचन केलेलं आहे. आणि प्रामुख्याने गोंड, परधान, कोलाम या जमातीची लोकगीते जवळपास अशाच प्रकारात मोडणारी त्यांनी दाखवलेली आहे. तर या ठिकाणी आता आपण जे काही लोकगीते आहे ती लोकगीते कशा पद्धतीची आहे ते समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. थोडक्यात आपण या लोकगीतांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. त्याचं जर तुम्हाला मूल रूपामध्ये तो जर ग्रंथ वाचला, तुम्ही तुमरामाचा ग्रंथ वाचला, तर तुम्हाला त्याचे तपशीलवार जर तुम्ही त्याचं वाचन केलं, अभ्यास केला, तर तुम्हाला निश्चितच त्याचा एक बौद्धिक आनंद तर मिळणारच आहे. पण अभ्यासाला पूरक असणारी सर्व तपशीलवार माहिती, सर्व तपशीलवार विवेचन त्या ग्रंथ वाचनातून तुम्हाला फायदेशीर, लाभदायक ठरणार आहे. तर जी काही त्यांची धर्म
आणि देवदेवताविषयक जी कथागीते आहे, गोंडांची कथागीते आहे, तर त्याचं विवेचन आपण या ठिकाणी करणार आहोत. गोंडाची समाजरचना ही प्रथा, परंपरा, कुळाचार, धर्माचार व देवपद्धतीवर आधारित असलेली त्यांची समाजरचना आहे. त्यांच्यामध्ये 4 देवे, 5 देवे, 6 देवी आणि 7 देवी आहे. हे म्हणजे हे जे काही ही जी प्रथा आहे, म्हणजे त्यांच्या ज्याला आपण उपजाती म्हणू, 7 देवे, 5 देवे वगैरे, म्हणजे लग्न प्रसंग जोडत असताना किंवा लग्नाची सोयरीक वगैरे जुळवत असताना हे खूप पाळलं जातं की 5 देव्याची मुलगी आहे का 4 देव्याची मुलगी आहे. 4 देव्याची मुलगी 4 देव्याच्या मुलाला दिल्या जात नाही. 5 देवाची मुलगी 5 देव्याच्या मुलाला दिली जात नाही. तर हे त्यांनी अतिशय कटाक्षानं या सगळ्या, म्हणजे ते 4 देवे, 5 देवे, 6 देवे, 7 देवे या त्यांच्या परंपरेला महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या देवतांची विभागणी केलेली आहे. ही त्यांच्या देवतांची विभागणी आहे. त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. त्याशिवाय त्यातील शाखांची नावे, त्याची प्रतीके, त्याचा रंग, त्याची कुळ याची वर्णने देखील त्यांनी केलेली आहे. एक आदिवासी जे काही गोंडी जमातीमधून गोंड बोलीभाषेतून आलेलं त्यांचं जे धर्मविषयक किंवा देवदेवताविषयक जे गीत आहे ते अशा पद्धतीचं आहे. नालुंग यादिंग, नालुंग जुगादिग, नालुंग झेंडांग, नालुंग मुंडांग, नालुंग पेन खळांग, नालुंग गडांग, नालुंग सलांग, नालुंग घागरांग, नालुंग वतन, श्रीहर जंगो श्रीहर लिंगो. या काव्यामध्ये, म्हणजे या काव्याचा जर मराठी अर्थ आपण बघितला तर या काव्यामध्ये गोंडाच्या 4, म्हणजे नालुंग, गोंडाच्या 4 सगळ्यांचा म्हणजे शाखांचा, 4 घागऱ्यांचा, 4 मुंड्यांचा, 4 गडांचा, 4 झेंड्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि शेवटी जंगो आणि लिंगो, श्रीहर जंगो आणि श्रीहर लिंगो असं म्हटलेलं आहे. तर लिंगो म्हणजे जंगो आणि लिंगो हे त्यांचे आदिवासींचे देवता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर दुसरं जे काही गीत आहे ते ऐतिहासिक शौर्य कथात्मक गीत आहे गोंड समाजाचं. तर गोंडाचे भाट म्हणून प्रसिद्ध असलेले जे प्रधान आहे, तर त्या प्रधानांनी गायलेले जे काही शौर्यात्मक लोकगीतं आहेत, तर आदिवासी संस्कृतीतील जे काही वीर पराक्रमी पुरुषांची जी शौर्यगाथा आहे, आदिवासी वीर पराक्रमी पुरुषांच्या कर्तबगारीवर गायलेली जी ही लोककथा गीतं आहे, त्यामध्ये मग बिरसा मुंडा आहे, राणी दुर्गावती आहे, किंवा गोंड राजा दलपतशाह आहे, तंट्या भिल्ल आहे, यासारख्या पराक्रमी वीर व्यक्तिमत्वावर गायलेली ही गीते आहेत. जो गोंड राजा दलपतशाह होता, याची जी पत्नी राणी दुर्गावती होती, तर गोंड राजा दलपतशाह याच्या निधनानंतर राणी दुर्गावतीला त्या गडमंडल्याचं जतन करावं लागलं, त्याचं संरक्षण करावं लागलं. आणि राणी दुर्गावतीने जो काही मोगल सम्राट होता अकबर बादशाह, तर अकबर बादशाह याच्या सैनिकाशी गडामंडल्याच्या या राणीला आपल्या साम्राज्याच्या, आपल्या गडामंडलाच्या संरक्षणासाठी आपल्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत शिल्लक कसं लढावं लागलं, कशा पद्धतीचे ते समरयुद्धामध्ये तिला अगदी तळपत्या तलवारीसारखं उतरून मैदानावर कसं लढावं लागलं, याविषयीचं फार सुंदर विवेचन या लोककथा, या ऐतिहासिक शौर्य कथा गीताच्या माध्यमातून सादर करण्यात आलेलं आहे. ते गीत अशा पद्धतीचं आहे. मोगुल सेनाता गोंडवनाता, रोगड्या आता लढाई, रणतेने खूप लढे माता, हीद राणी दुर्गावती. मान्यांना भेस एची वाता, हीद राणी दुर्गावती. रतनेने खूप लढे माता, हीद राणी दुर्गावती. कोडातेने वहा मिलची लाता,
हिद राणी दुर्गावती, रतनेने खूप लढे माता हिद राणी दुर्गावती. झरझर तीर जियाला हिद राणी दुर्गावती, रतनेने खूप लढे माता हिद राणी दुर्गावती. मोगल सैन्याता गोंडवनाता रोगड्या, आता लढाई रतनेने खूप लढे माता हिद राणी दुर्गावती. तर अशा पद्धतीचं जे गोंडी बोलीभाषेतलं जे सुंदर गीत आहे, तर त्या गीताचा काव्यार्थ असा आहे की मोगल सेना आणि राणी दुर्गावती यांच्यामध्ये ते घनघोर युद्ध सुरू झालेलं आहे. राणी दुर्गावतीने माणसाचा म्हणजे पुरुषाचा, बघा फार सुंदर शब्दप्रयोग आहे, त्यांनी माणसाचा वेश धारण केला असं म्हटलेलं आहे, पुरुषाचा असं म्हटलेलं नाही. मग पुरुष असो का स्त्री असो ती माणूस मानतात, तिथं लिंगभेदसुद्धा त्यांनी मानत नाही. या ठिकाणी मला एक उदाहरण तुम्हाला निश्चितच द्यायला आवडेल की एकदा आम्ही अशाच पद्धतीने माझी जी काही मैत्रीण आहे, जी बंजारी समूहामध्ये तिचा विवाह झालेला आहे, तिचा प्रेमविवाह झालेला आहे. तर तिच्याकडे आम्ही गेलेलो असताना त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांच्या पत्नीची आम्हाला ओळख करून दिली. तर ती ओळख फार सुंदर होती. तो इसम, तो माणूस असं म्हणाला की मॅडम म्हणे हे होय म्हणे आमचा माणूस. तर त्यांनी असं म्हटल्याबरोबर म्हणजे ते कौतुकास्पद आमच्या चेहऱ्यावर ते हास्य उमटलं की किती म्हणजे हा माणूस खऱ्या अर्थानं आधुनिक आहे, हा माणूस खऱ्या अर्थानं सुशिक्षित आहे, जो आपल्या पत्नीची ओळख माणूस म्हणून करून देतो आहे. बरेचदा सुशिक्षित माणसाला देखील अशी ओळख देता येणं शक्य नाही. तर त्याला मग ते गडबडल्यासारखं वाटलं, त्याला वाटलं माझं काहीतरी चुकलं. मग तो असं म्हणायला लागला, मॅडम म्हणे ही माझी बायको आहे, माझी पत्नी आहे. मग तो खऱ्या अर्थानं चुकला. परंतु त्याने सुरुवातीची ओळख, जी पहिली ओळख आपल्या पत्नीची करून दिली, ती एक माणूस म्हणून करून दिलेली होती. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तर तशाच पद्धतीचं या गीतामध्ये जे काही लोकगीत आहे, हे जे शौर्य गीत आहे, लोकगीत आहे राणी दुर्गावती यांच्या जीवनावरचं. तर या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की मान्यान्या भेस एची वाता हिद राणी दुर्गावती, म्हणजे माणसाचा वेद धारण करणारी ही राणी दुर्गावती होती. राणी दुर्गावतीने माणसाचा वेश धारण केला आणि त्या वेशात घोड्यावर बसून तळपणाऱ्या लखलखत्या विजेसारखी ती शत्रू सैन्यावर तुटून पडली. तिने झरझर बाण मारले आणि शत्रू सैन्याचा धुवा उडवला. निश्चितच वीररसाचा प्रत्यय प्राप्त करून देणारे हे जे शौर्यगीत आहे, तर सुरुवाती म्हणजे हे जर शौर्यगीत आपण पूर्ण वाचलं तर प्रत्येक ओळीनंतर जी ओळ येते त्या दुसऱ्या ओळीची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येणारी आहे आणि या पुनरावृत्तीमध्ये एक लयबद्धता आहे. तर अशा पद्धतीचं एक सुंदर असं ऐतिहासिक शौर्यकथात्मक गीत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, जे अतिशय महत्त्वाचं म्हणजे आदिवासींचे जे काही महापुरुष आहे. मग अशाच पद्धतीचं गीत बिरसा मुंडावर असेल, तंट्या भिल्लावर असेल, श्यामा कोलामावर रचलेलं असेल. तर असे विविध ही ऐतिहासिक शौर्यकथा गीतं आहे. त्यानंतरचं जे गीत आपण या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे कोरकूंचं जे शृंगार गीत आहे, कोरकूंचं जी प्रणय गीत आहे. आता प्रेम हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रेम ही मानवी जीवनाची गरज आहे. ती मूलभूत गरजेमध्ये जरी समाविष्ट झालेली दिसत नसली तरी प्रेम हे सुद्धा मिळालं नाही तर माणसं जिवंत राहू शकतात, काही मरत नाही असं जरी म्हटलं गेलं तरीही प्रेम माणसाला जिवंत ठेवतं. मग ते कुठल्याही नात्यातलं का प्रेम असू द्या ना. तर हे प्रेम हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर एक उदाहरण मला या ठिकाणी द्यावं म्हणजे पुन्हा द्यावंसं वाटेल की पेंग्विन नावाचा जो मासा आहे, तर तो मासा असा आहे की तो मासा ज्याला आपण देवमासा असंही म्हणतो, तर त्या माशाला बऱ्याचदा म्हणजे माणसापासून दूर ठेवल्या जातं. का? कारण माणसावर तो इतकं प्रेम करायला लागतो की माणूस जर मग त्याच्यापासून दूर गेला तर तो विरह त्याला सहन होत नाही, तो त्याच्यामध्ये मरतो, अक्षरशः तो तडफडून मरतो असं सांगितलं जातं. तर जर पशु प्राण्याचा मानवी जीवनावर जर एवढं प्रेम असेल की त्या प्रेमासाठी तो तडफडून मृत्यू स्वीकारणं
तो पसंत करतो. तर जो काही मानवी समाज आहे आणि मानवी समाजामध्ये जर स्त्री पुरुषांना, मुलामुलींना एकमेकाविषयी जर प्रेम वाटत असेल, तर ही निसर्ग भावना आहे, ती चुकीची भावना नाही आहे. चुकीची भावना की त्याच्यातून आपण मग जे काही पळून जाण्याचे प्रकार आहे, खोटं बोलण्याचे प्रकार आहे, एकमेकांचा विश्वासघात करण्याचे प्रकार आहे, हे चुकीचे प्रकार आहे. पण प्रेम ही अत्यंत शुद्ध, अत्यंत समर्पणशील आणि अतिशय चांगली माणसाच्या जीवनाला सुंदर बनवणारी ती भावना आहे. आणि म्हणून म्हणजे ज्या निसर्गातील पंचमहाभूताचे घटक जर स्त्री पुरुष असेल, तर स्त्री पुरुषांचं एकमेकांकडे आकर्षित होणं, स्त्री पुरुषांना एकमेकाविषयी प्रेमभावना वाटणं, हे अगदी निसर्गा इतकंच स्वाभाविक आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि हा प्रेमाचा अस्सल भाग शृंगारगीताच्या माध्यमातून, प्रणयगीताच्या माध्यमातून या आदिवासी संस्कृतीने कशा पद्धतीनं फुलवलेलं आहे, कशा पद्धतीनं आपल्या लोकगीताच्या माध्यमातून प्रस्तुत केलेलं आहे, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, मेळघाटामध्ये जो काही कोरकू समाज आहे, कोरकू जमात आहे, तर या कोरकू जमातीची जी प्रणयगीतं आहे ते सादर करत असताना निखळ सौंदर्याचा बाजसुद्धा कसा राखण्यात आलेला आहे, हे आपल्याला या गीतातून सादर होणार आहे. ते गीत तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी त्याची एक छोटीशी प्रस्तावना मी तुमच्यासमोर सादर करते की हे कोरकू प्रियकर आहे आणि कोरकू प्रेयसी आहे. कोरकू जमातीची हा प्रियकर प्रेयसींना एकमेकांविषयी प्रेम वाटते, उत्कटता वाटतो, जिव्हाळा वाटतो वगैरे वगैरे. परंतु हा या प्रियकराचं प्रेयसीवर खूप प्रेम आहे, पण तो परिस्थितीने गरीब आहे. तो प्रेयसीला काही देऊ शकत नाही भेटवस्तू. त्याला असं खूप वाटते, पण तो प्रेयसीला काहीच देऊ शकत नाही. आणि तो गरीब असल्यामुळे, आपली प्रेयसी आपल्यापेक्षा थोडी परिस्थितीने बरी असल्यामुळे ते प्रेम कसं तिच्यासमोर आपण उघडं करावं, आपण तिला काहीही देऊ शकत नाही, आपण तिला सुखी ठेवणार की नाही. त्याच्यामुळे आपल्या दारिद्र्यामुळे, आपल्या गरिबीमुळे तो फार मनातून संकोच पावलेला आहे, मनातून तो दुःखी झालेला आहे की आपण हवं ते आपल्या प्रेयसीला देऊ शकत नाही. आणि त्याची प्रेयसी मात्र प्रियकराबरोबर स्वच्छंद जीवन जगणारी आहे. ती प्रियकराला त्या हरभऱ्याच्या शेतामध्ये, चण्याच्या शेतामध्ये सांकेतिक खुणांनी बोलावते, त्यांचं प्रेम तिथं बहराला येतं. तर अशा पद्धतीचं त्या लोकगीतातून ते मांडण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. तारे आया छुछुरा पाया डुबुआ, चना खेती फूल बोदा डुबुआ. तारे आया लचंगा पाया डुबुआ, चना खेती फूल बोदा डुबुआ. तारे आया चोली वाया डुबुआ. याचा काव्यार्थ असा आहे की प्रियकराला प्रेयसीचा साज शृंगार व वस्त्रालंकार मोहित करून टाकतो. तिच्या अंगावरील बुट्टेदार चोळी, सुंदर लेहंगा, तिच्या पायातील चाळ त्याला घायाळ करतात. तर आपण असं पाहतो की म्हणजे एका ओळीची जी काही पुनरावृत्ती आहे, तारे आया छुछुरा पाया डुबुआ, तारे आया लचंगा पाया डुबुआ, तारे आया चोली वाया डुबुआ. म्हणजे फक्त तिथं शब्द बदलत गेलेले आहे. छुचुरा, लचंगा, चोली, बाकी शब्दाची पुनरावृत्ती सारख्याच स्वरूपामध्ये प्रत्येक ओळीनंतर होणारी आहे. आणि त्याच्यातून एक नादसौंदर्य, एक लयबद्धता त्या लोकगीताला प्राप्त झालेलीही आपल्याला दिसून येणारे आहे. प्रेमातील प्रियकर आणि प्रेयसीच्या उत्कट ज्या भावभावना आहे, त्या भावभावनाचं दर्शन देखील या प्रेमगीतातून, या कोरकूच्या शृंगारगीतातून प्रकट होणार आहे. त्यानंतरचं जे काही मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान दर्शवणारी जी लोकगीतं आहे, ती अतिशय महत्त्वाची लोकगीतं मला या ठिकाणी वाटली. तर आपण त्याचं विवेचन या ठिकाणी करू. तर सह्याद्री परिसरामध्ये जे काही वारली समाज राहतो, तर या वारली जमातीच्या लोकगीतामध्ये जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी जे तत्त्वज्ञान साकार केलेलं आहे लोकगीतांच्या माध्यमातून, ते अतिशय सुंदर संदेश देणारं आहे मानवी जीवनाला, एकूणच मानवी जीवनाला. केवळ आदिवासी समाजालाच सुंदर संदेश देणारं नाही आहे, तर एकंदरीत मानवी जीवनाला
तो महान जीवनाचा असा संदेश देणारा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्या एका लोकगीतामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की पुनवेचा चंद्र गेला मालवून, केळीचा खांब गेला ढलून, काचा घडा गेला फुटून, काच्या घड्याचा काहीतरी दिस, कयेचा दादू नाही काही दिस. तर म्हणजे त्याचा जो काव्यार्थ आहे तो असा आहे, पुनवेचा चंद्र, पौर्णिमेचा चंद्र जसा ढलून जातो, मावळून जातो, मावळतो, केळीचा खांब जसा कोलमंडून पडतो, केळीचा खांब काही असा चिवट नसतो, तो सहज कोलमंडून जाणारा असतो. काच्या घडा गेला फुटून असं म्हटलेलं आहे. काच्या घडा म्हणजे कच्चा घडा, मातीचा कच्चा घडा, तो फुटून जाणारा आहे, तो फुटून जातो. पण बाबा कच्च्या घड्याचा तरी या काही दिवस भरवसा आहे, तो टिकेल म्हणून, तो फुटणार नाही म्हणून. परंतु माणसाच्या देहाचा काही भरवसा नाही आहे. कयेचा दादू नाही काही दिस. कयेचा म्हणजे काया म्हणजे शरीर, या शरीराचा बाबा काही भरवसा नाही आहे. तो कधी त्या माणसाला कधी मरण येईल हे सांगता येत नाही. कच्च्या घड्याचा तरी काही दिवस भरवसा देता येईल, पण या मानवी देहाचा काही भरवसा देता येत नाही. इतकं सुंदर मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेचं तत्त्वज्ञान ज्या वारली समाजाने इतक्या सहज साध्या सोप्या पद्धतीनं सांगितलं की तेवढे म्हणजे आपण आश्चर्यचकित होऊन जातो की इतक्या साध्या पद्धतीनं इतकं सुंदर मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेचं तत्त्वज्ञान हे कसं काही सांगता आलं या वारली समाजाला, याचं नवल वाटावं अशा पद्धतीचं ते गीत आहे. फार सुंदर गीत मला ते वाटलं. त्यानंतर आपण असं पाहतो की जड माणसामध्ये म्हणजे केवळ आदिवासी समाजच नाही तर संपूर्ण मानवी समाज जो आहे, तर मानवी जनमानसामध्ये आपल्याला पूर्वापार चालत आलेल्या त्याच्या काही ज्या काही परंपरा आहे, त्याच्या काही प्रथा आहे किंवा त्याचा जो काही नशिबावर दैवावर जो काही भाग विसंबून राहण्याची त्याची जी काही मानसिकता आहे, जे काही घडलं ते नशिबानं घडलं, जे काही घडलं ते दैवातच होतं, अशा पद्धतीची जी मानसिकता आहे मानवी समाजाची, तर त्या मानवी समाजावर मानवी समाजाच्या समजुतीवर प्रकाश टाकणारं हे लोकगीत आहे की माणसानं कोणत्या योनीत जन्म घ्यावा, माणसाने कोणत्या जातीत जन्म घ्यावा, माणसाच्या वाट्याला काय काय भोग येईल हे सगळं आधीच स्वर्गामध्ये सटवीनं आधीच लिहून ठेवलेलं आहे. ते आपल्या हातामध्ये काही नाही आहे. सटवीनं जसं लिहिलेलं आहे तसं आपल्याला जीवन जगणं भाग आहे. नशिबाचा फेरा कोणी चुकवू शकत नाही. ही जी काही सर्वसामान्य माणसाची मानसिकता आहे तीच मानसिकता या आदिवासी समाजामधला जो काही वारली समाज आहे त्याचीही आपल्याला दिसून येणारी आहे. परंतु म्हणजे हे त्याला मान्य आहे की सटवीचा फेरा काही आपल्याला चुकवता येणारा नाही आहे, पण तरी देखील तो या गीताच्या माध्यमातून असं म्हणतो, सटी अक्षरा तोकडी राहिली, दिला जीवडा माल मागता नये, एर मरणाचा ठेवा नाही दावा, ऐकल्याचा येना वा ऐकल्याचा येना वा ऐकल्याचा जाणा. बघा फार महत्त्वाचा आशय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सटीचं जे काही म्हणजे सटीनं लिहून ठेवलेलं जे काही अक्षर होतं ते अक्षर काय आहे, तोकडं पडलेलं आहे, तोकडं राहिलेलं आहे, अपुरं पडलेलं आहे, मर्यादित राहिलेलं आहे. एवढा मोठा मोलाचा जीव दिला माणसाला, तो तिला देता म्हणजे तो तिला काही मागता आलेला नाही आहे असं नाही आहे. तिला जर जीव देता आला तर तिला घेताही येतो वापस. आणि म्हणून म्हणजे एर मरण्याचा हेवा नाही दावा, माणसाच्या जो काही माणसाचं जगणं मरण आहे याच्याबद्दल कोणताही हेवा करू नये किंवा कोणताही दावा करू नये. शेवटी काय आहे, माणसाला एकट्यालाच जन्माला येणं आहे आणि एकट्यालाच वर जाणं आहे. तर अशा पद्धतीचा अतिशय गंभीर आशय, एक गंभीर तत्त्वज्ञान जीवनाविषयीचं सादर करणारी ही वारल्यांची लोकगीतं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे की मानवी जीवन हे किती क्षणभंगूर आहे. आता हे आपण मान्य करू की म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं नाही की समाजातला अज्ञानी घटकच या समजुतीवर जगणारा असतो की दैव
दैवात असलं ते होते, किंवा सटवीचाच फेरा अशा पद्धतीचा आहे, जे सटवीने तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते होणारच आहे. ह्या समजुती केवळ म्हणजे जे अज्ञानी लोक आहे, निरक्षर लोक आहे त्यांच्याच आहे असं अजिबात समजण्याचं कारण नाही. सुशिक्षित असलेले लोक ज्याला आपण म्हणू, पदव्या संपादन केलेले लोक आपण ज्याला म्हणू, जे लोक डॉक्टरेट झालेले आहे असे लोक म्हणू, ते लोक देखील जेव्हा नशीब, दैव, प्राक्तन याच्या हवाल्याच्या गोष्टी आपल्याला सांगतात, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी जे निरीक्षर आहे त्यांना फारसं निरीक्षर म्हणावं वाटत नाही, जे अज्ञानी आहे त्यांना फारसं आपल्याला अज्ञानी म्हणावंसं वाटत नाही. आणि म्हणून एक प्रश्न मात्र या ठिकाणी आपण त्यांना विचारला पाहिजे की ठीक आहे बाबा रे, तुम्ही दैवाचा, प्राक्तनाचा, नशिबाचा हवाला देता, सटवीनं जर आधीच सगळं लिहून ठेवलेलं असेल नशीब, तर खिल्लारीचा भूकंप जिथे झाला, तर खिल्लारीच्या भूकंपामध्ये जेवढे जीव गेले त्या सगळ्यांचं नशीब सारखंच सटवीनं लिहिलेलं होतं का? किंवा मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये किंवा मग पुण्यामध्ये जे बॉम्ब ब्लास्ट होतात त्यामध्ये शेकडो लोक मरतात, तर त्या शेकडो माणसाचं नशीब सटवीनं सारखंच लिहून ठेवलेलं होतं का? असा प्रश्न मात्र आपण जर त्यांना विचारलं तर ते त्याचं उत्तर देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण असं बघतो की समाजाच्या ह्या समजुती आहे, आपण हे समजू शकतो आपण की म्हणजे अगदी आदिवासी समाजातला हजारो वर्षापासून रानावनामध्ये जगत आलेला ज्या जमाती आहे, त्या जमातीच्या काही धारणा आहे, काही समजुती आहे, काही प्रथा आहे, हे आपण मान्य करू. पण जेव्हा समाज सुशिक्षित व्हायला लागला, तो विचारशील व्हावा, तो विवेकशील व्हावा असं आपण त्याच्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली, तेव्हा जर माणसाचे असे विचार असेल तर निश्चितच ते विचार फार शोकांतिकेचे विचार आहे त्याचे असे आपल्याला म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीचे एक सुंदर गीतं त्यांनी या ठिकाणी साकार केलेली आपल्याला दिसून येणारी आहे. भुजंग मेश्रामांनी जे गोंडी लोकगीताचं सौंदर्य आणि वास्तवता हा जो लेख लिहिला, तर त्या लेखातून त्यांनी किनवट तालुक्यात आंध्र सरहद्दीवर गोंडी भाषेतील लोकगीतं गोंडाच्या धार्मिक आणि नैतिक जीवनाचे चित्रण रेखाटतात. पेरसापेन हा आदिवासींचा सर्वात मोठा देव आहे. या देवाविषयी सामान्य गोंडी माणसाचे तत्त्वज्ञान कसे अभिव्यक्त होते त्याची हे खालील गीत कशा पद्धतीची साक्ष देणारी आहे याविषयीचं, म्हणजे कुठेतरी आंध्र सरहद्दीवर राहणारा जो गोंडी जमात आहे, तर गोंडी जमातीची जी काही धार्मिक म्हणजे त्यांचा पेरसापेन याच्यावर त्यांची जी काही श्रद्धा आहे, त्यांच्या देवावर त्यांची जी श्रद्धा आहे आणि नैतिक जीवनाचे सुद्धा त्यांचे चित्रण आणि त्यांच्या पेरसापेनचे सुद्धा चित्रण, पेरसापेनवर या समाजाची जी श्रद्धा आहे त्याचं चित्रण या लोकगीताच्या माध्यमातून फार सुंदरपणे म्हणजे आपले भुजंग मेश्राम यांनी अभिव्यक्त केलेले आपल्याला दिसून येणार आहे. ते लोकगीत मी तुमच्या पुढे आता ठेवते. मावी पिडांग याया, मावी गुडांग याया, ओरे सुडाना, अहतरे समदीर याया, कोया वाररे बत्ती उडाना, जागली किसकून पंडू सिकाट कोया खोम, मावी हाकाईदे खोम जोनो याया पंडी, पंडार बरती आंदी माकून तुडाना, आंदी येतकाटा आटा, पेन येतार झेंडा, मा येंडी पंदा, नावीर इंदाणा याया, रंडे दीनम माया, रंडे दीनम ईद माया, कवाना अडाना. तर मी मागच्याच भागाला आपण असं म्हटलं होतं की जी गोंडी भाषा आहे, तर त्या गोंडी भाषेवर म्हणजे तेलुगू भाषेचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला असल्यामुळे ती भाषा आपण इतक्या लवकर समजू शकत नाही. म्हणजे त्या भाषेला आपण जेव्हा मराठी भाषेचा अनुवादाची जोड घेऊ तेव्हाच आपल्याला ते कळते, त्याची लोकगीतं कळतात किंवा त्या गोंडी भाषेमधून जे काही म्हटलेलं आहे ते कळते आपल्याला. तर या ठिकाणी हे गोंडी गीत मी तुम्हाला वाचून दाखवलं ते तुम्हाला काहीच कळणार नाही, पण जेव्हा आपण काव्यार्थातून हे सगळं समजून घेऊ तेव्हा मात्र त्यातील सुंदर आशयाची प्रचिती आपल्याला होईल.
त्या लोकगीताचा अर्थ असा आहे की आपली ही दुःख आणि आपली गावं बाई त्या मोठ्या देवानेच बघावी आणि सांभाळावी. आपण सर्व उपेक्षित असलो तरीही आपल्या संस्कृतीचे भरघोस पीक घ्यावं. आपण सारे जागरण करूया. आपल्या कर्तृत्वाने नीतीचे पीक मिळवूया. ह्या पिकलेल्या पिकाची मळणी करण्याआधी मात्र आपण स्वतःला तपासून घ्यावं. आपल्या निर्मळतेबद्दल देवाने जाब विचारण्याआधीच आपण संस्कृतीनिष्ठ राहण्याची शपथ घेऊया. सर्वांना आपण आपलंच मानावं ग सखे. कारण 2 दिवसाचे आहे हे वारे. कधी रडावं कधी हसावं. आपली ही सुखदुःख आपली गावं त्या पेरसा पेननेच बघावी व सांभाळावी. तर असा अतिशय सुंदर आशय या लोकगीतातून साकार झालेला आपल्याला दिसतो. त्यांनी जे पेरसा पेन आपला जो देव आहे त्या देवावरच आपल्या सर्व मानवी जीवनाचा दुःखाचा भार टाकलेला नाही आहे. तर माणूस म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे, आपलीही काही कर्तव्य आहे. ते गावं ते दुःख ते पेरसा पेननेच बघावी हे त्यांना मान्य आहे. पण आपण उपेक्षित असलो तरी आपण संस्कृतीचं मात्र भरघोस पीक घ्यावं. आपण सगळे मिळून आपण कर्तृत्वानं नीतीचं पीक घेऊया. त्या पिकाची मळणी करण्याअगोदर आपण स्वतःला तपासून बघितलं पाहिजे. आपल्या निर्मळतेबद्दल देवाने जाब विचारण्यापूर्वीच आपण म्हणजे आपण संस्कृतीनिष्ठ होऊया. आपण सगळे शपथ घेऊया की आपण सर्वांशी चांगलेच वागू. कारण जीवन हे 2 दिवसाचं आहे. त्या जीवनाचा काही भरवसा नाही आहे. कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं. आणि म्हणून आपण आपली सगळी ही आपली जी मानवी सुखदुःख आहे गावं आहे हे सुखदुःख ते गावं ते आपल्या पेरसा पेरनेच बघावी. पण आपण आपल्या कर्तृत्वाला जागलं पाहिजे. आपण आपल्या नीतिमत्तेला जागलं पाहिजे. असा सुंदर आशय या गीताच्या माध्यमातून भुजंग मेश्राम यांनी त्या गोंडी गीतातून दिलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर इतका समृद्ध सुंदर जीवनादायी आशय या गोंडी गीतातून प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो. या समाजाचे उपेक्षितपण म्हणजे बघा या गीतातून त्यांचं दारिद्र्य त्यांची गरिबी त्यांच्या जीवनातले जे काही सुखदुःखाचे प्रसंग आहे त्याच्याशी तर ते समरस झालेले दिसतातच. पण आदिवासी समाजाचा जीवन दृष्टिकोन किती नीतिमूल्याचा होता हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आपल्या लक्षात येणारा आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतरचा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे विवाहविषयक दृष्टिकोनातून साकार होणारी भिल्ली लोकगीते. आता जो काही विवाहाविषयी दृष्टिकोन आहे त्या विवाहाविषयी दृष्टिकोनातून जो काही जो काही भिल्ली समाज आहे भिल्ल जी काही जमात आहे या भिल्ल जमात जो सातपुडा पर्वतामध्ये जो भिल्ल समाज राहतो त्यांची जी काही विवाहाविषयक त्यांचा दृष्टिकोन जो आहे भिल्ल जमातीतील लोकांचा तो दृष्टिकोन किती सजग पातळीवरचा आहे हे वाहरू सोनवणे यांनी आपल्या भिल्ली लोकगीतातील लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या लेखामध्ये त्यांनी समाईच्या प्रसंगी म्हणजे विवाहाची बोलणी चालणी जी ठरवल्या जाते त्या समाईच्या प्रसंगी देवारे देज बसवतात. देवारे म्हणजे पंच. देज बसवतात म्हणजे हुंडा ठरवतात. म्हणजे विवाहाची जी बोलणी ठरवायची असते विवाहाची जी बोलणी करायची असते ते बोलणी कोण करतो तर पंच करतात. म्हणजे त्या जमातीचे पंच करतात आणि पंचाचा निर्णय म्हणजे देवाचा निर्णय अशा पद्धतीचा आणि म्हणून त्याला देवारे असं म्हटलेलं आहे. तर ते पंच जेव्हा हुंडाविषयक बोलणी ठरवतात ते एकत्र बसतात तेव्हा त्या मुली गाणं म्हणतात. ते गाणं फार सुंदर आहे. ते गीत फार महत्त्वाचं आहे. त्या गीतामध्ये त्या भिल्ल जमातीच्या मुली असं म्हणतात, बाहका थोडो देजो लेजोरा बेनिले निभाडे ना निभाडे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हे बाहका वडिलांना संबोधून असं म्हटलेलं आहे की हे बाहका देजात थोडेचेच पैसे घे
म्हणजे आपण असं पाहतो की आदिवासी समाजामध्ये मुलाला हुंडा द्यावा लागत नाही. आपल्या इकडं जसा मुलाला हुंडा द्यावा लागतो, आदिवासी समाजामध्ये मुलाला हुंडा द्यावा लागत नाही, मुलीला हुंडा द्यावा लागतो. परंतु मुलीला हुंडा द्यावा लागत आहे, त्याच्यामुळे प्रथा फार छान आहे. म्हणजे अतिशय आधुनिक प्रथा आहे की मुलीला हुंडा द्यावा लागतो, मुलांना हुंडा द्यावा लागत नाही. आपल्याला ते चांगलं वाटू शकते. पण आदिवासी समाज इतका दारिद्र्यपूर्ण जीवन जगणारा आहे, इतका गरीब जीवन जगणारा आहे की समजा मुलींना हुंडा दिला आणि जेव्हा त्यांच्यामध्ये घटस्फोट होतो, जेव्हा दोघंही विभक्त होतात, घटस्फोट होतो, तेव्हा मुलीने घेतलेला हुंडा मुलीच्या वडिलाला, मुलाला किंवा मुलांच्या वडिलाला परत द्यावा लागतो. जर मग त्याने जास्त हुंडा घेतला, म्हणजे जास्त हुंडा दिला मुलीला आणि जर लग्न टिकलं नाही, तर तो हुंडा देताना वडिलांना त्रास होऊ नये, तो जड जाऊ नये, हेच या गीताच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. की बाहका थोडे देजो लेजोरा, की हे बाबा थोडंसंच हुंडा घे बरं, थोडंसंच देज घे, मोहात पडू नको. बेनिले निभाडे ना निभाडे, हे बाबा मला निभवल की नाही निभवल, लग्न शेवटाला जाईल की नाही, टिकेल की नाही सांगता येत नाही. समजा काही कारणाने आम्ही विभक्त झालो, घटस्फोट झाला, तुटलं लग्न, तर तुला तो हुंडा परत द्यावा लागेल. त्याच्यामुळे मोहात पडू नको, हिशोबानं देज घे. तर असा सुंदर आशय त्या लोकगीतातून मांडलेला आपल्याला दिसून येणारा आहे. आपण या ठिकाणी पाहतो की जी काही हुंडा परंपरा आहे, तो आधुनिक समाजाला लागलेला देखील एक रोग आहे. आजही समाजामध्ये हुंडा हा प्रतिष्ठेचा, सन्मानाचा विषय झालेला आहे. एखाद्या आमच्या विद्यार्थिनी म्हणजे विद्यार्थिनीला जर प्रश्न विचारला की बाई तू लग्न करणार आहे, काही हुंडा वगैरे दिलेला तुला मान्य आहे का, तर ती म्हणते मॅडम मान्य करावंच लागेल, आमच्या समाजामध्ये असा हुंडा गिंडा घेणं चालतेच, नाही ते आम्हाला आयुष्यभर घरी बसावं लागेल, हुंडा दिल्याशिवाय आमचं काही लग्न होणार नाही. आणि मॅडम हुंड्याचे रेट काही कमी नाही आहे, नोकरीच्या रेटपेक्षा हुंड्याचे रेट वाढलेले आहे आमचे. म्हणजे नोकरीला लावणं जेवढं कठीण आहे मुलाला, तेवढं आम्हाला हुंडा देणं मुलाला कठीण आहे. तिथंही नंबर लागतात. जर नोकरीवाला मुलगा असला तर हुंडा देणाऱ्या मायबापाचे नंबर लागतात. हे जे काही अतिशय वातावरण अतिशय म्हणजे मनामध्ये क्लेश निर्माण करणारं वातावरण आहे, ते फार म्हणजे काय बोलावं या, की बळी जाणारा शेवटी हुंड्यामध्ये कोण असते बळी जाणारी? कोणता पुरुष नसतो, कोणता नवरा नसतो बळी जाणारा हुंड्यामध्ये, स्त्री असते. शेवटी स्त्री बळी जाणारी असते या हुंडा प्रथेमध्ये. तिला जाळून मारण्यात येतं, तिला घरातून काढून टाकण्यात येतं, तिची जीवाने हत्या केली जाते. तर हे सगळे संदर्भ या जो काही भिल्ल समाज आहे, त्या भिल्ल समाजामध्ये सुद्धा ह्या प्रथा कसा येणार आहे, आणि त्या प्रथेला विरोध करणाऱ्या या भिल्ल समाजाच्या आदिवासी तरुणी कशा आहे, बापाला कशा त्या समजावून सांगतात, त्या कशा हिमतीनं वडिलांना समजावून सांगतात. म्हणून आपण म्हणतो की बरेचदा जी ताकद असते, जी हिंमत असते, ती ताकद, ती हिंमत, तो अन्याय अत्याचार सहन करणारे, जे तीव्र पातळीवर सहन करणारे जे लोक असतात, त्यांची तेवढी तीव्र पातळीवरची ती हिंमत, ताकद असते. बरेचदा शिकून सवरून माणूस म्हणजे ते वरणा भाताचं बंड न करणारा असतो. तर असं जे म्हटलं ते म्हणजे केवळ अतिशयोक्तीचं आपल्याला वाटत नाही. तर या ठिकाणी आपण असं पाहतो की या सुशिक्षित मुली देखील ती हिंमत दाखवू शकत नाही वडिलांना म्हणायची की आम्ही अशा कोणत्याच मुलाशी लग्न करणार नाही, जो मुलगा हुंडा घेतो त्या मुलाशी आम्ही अजिबात लग्न करणार नाही. मग आम्ही प्रयत्न करू, आमच्या पायावर खंबीरपणे उभं राहून मगच लग्न करू. अशी हिंमत बरेचदा सुशिक्षित तरुणी दाखवू शकत नाही, ज्या ह्या आदिवासी या भिल्ल समाजाच्या तरुणी दाखवू शकतात. वडिलांना खमकावून सांगण्याची, वडिलांना बिलकुल समजावून सांगण्याची. तर हे एकंदरीत म्हणजे सगळ्यांनाच हे लागू पडते असं मला म्हणायचं नाही आहे, पण बहुतांशी ही सत्यता आहे, ही आपण नाकारू शकत नाही. आणि त्याचा जो अर्थ आहे तो फार सुंदर अर्थ आहे. बापांनी नवऱ्या मुलाकडून जास्त हुंडा घेऊ नये, त्याने तो हुंडा जास्त घेतला आणि जर मुलाने मला भविष्यात वागवले सांगता येत नाही कोणाची मानसिकता, तर मग मात्र माझ्या वडिलांना तो हुंडा परत द्यायला जड जाऊ नये. हा जो सुंदर आशय आहे तो केवळ त्या लोकगीताच्या 2च ओळीतून तेवढा मोठा आशय साकार केलेला आहे. फार सुंदर असा आशय वाहरू सोनावणे यांनी त्या भिल्ली लोकगीतातून साकार केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यानंतरचं जे लोकगीत आहे जे मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते आहे
की याच भिल्ल जमातीमध्ये म्हणजे पूर्वापार एक परंपरा चालत आलेली आहे आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये. ती परंपरा कोणती आहे की जनरली मुलगाच मुलीला पाहायला तिच्या घरी जातो. मुलगाच मुलीला पसंत करण्याचे अधिकार मुलालाच आहे. आता आता कुठे ते मुलीला अधिकार मिळाले असेल की मुलीही आता मुलगा पसंत करतात, त्या मनाने तिच्या म्हणजे तिला आवडलेल्या मुलाशीच त्या लग्न करतात. हे आता आता दिलेले हिंदू कोड बिलाने समस्त स्त्रीवर्गाला अधिकार आहे. काही जणांना आता हेही माहिती नाही की हिंदू कोड बिलाने आम्हाला अधिकार दिलेले आहे. म्हणजे हिंदू कोड बिलाच्या अधिकाराच्या नावाखाली सगळे अधिकार घेतात ते. म्हणजे अगदी प्रसूती रजा वगैरे सगळ्या मॅडम लोक घेतात, पण हा अधिकार त्यांनी म्हणतात गव्हर्नमेंटने दिलेला आहे. हां, आमच्या प्राध्यापक महिला असं म्हणतात बरेच की हा अधिकार गव्हर्नमेंटने दिलेला आहे, पण हा अधिकार हिंदू कोड बिलाने दिलेला आहे. आणि ते हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. एवढं साधं नॉलेजही म्हणजे असं म्हणू नये पण नसते, याविषयी काय बोलावं आपण. तर काही असो, तर या ठिकाणी जो काही लग्नासारखा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि त्या लग्नामध्ये म्हणजे त्या लग्नामध्ये हा जो काही मुलगा आहे, तर तो मुलगा म्हणजे त्या भिलोरी जमातीतलं हे सगळं वर्णन आहे की भिलोरी जमातीमध्ये मुलगा जर मुलीपेक्षा वयाने फार मोठा असेल आणि मुलगी फार लहान असेल, हा जोडा शोभणारा नसेल, तर काय म्हटलेलं आहे, जोडूले जोडू वेरीती उभी रेती मा बेना, उचो निचो वेरीते फेकी देजो मा बेना. म्हणजे लग्नात जोडा पाहिला जातो. हां, जोड्यास जोडा शोभणारा असेल तरच ते लग्नाला तू उभी राहा, नाही तर असं लग्न फेकून दे. जोडीला जोडी असेल तर उभी राहा. उच्च नीच आणि वयाची विषमता असेल, उच्च नीच म्हणजे वयाची उच्च, तो वयाने फार थोराड असेल, मोठा असेल, पण तो फार लहान असेल, तर अशा नवऱ्याला फेकून दे. अशा नवऱ्याला सोडून दे, त्याच्याशी लग्न करायला तयार होऊ नको. तर अशा पद्धतीचं स्त्री समतेवर आधारलेलं ते लोकगीत आपल्याला भिल्ली जमातीचं ते लोकगीत आपल्याला दिसून येणार आहे. तर फार सुंदर अशा पद्धतीचं ते लोकगीत आहे. पहिलं जे लोकगीताच्या ओळी आहे, या लोकगीताच्या पहिल्या ओळीमध्ये लग्नाच्या संदर्भामध्ये मुलीचे अस्थिर जीवन दिसून येणारे आहे. तर दुसऱ्या लोकगीतामध्ये मात्र तिने तिच्या स्वतंत्र मताला, तिच्या स्वतंत्र पसंतीला तिने आपले महत्त्व दिलेलं आहे. अशा भावना त्या लोकगीतातून प्रकट झालेल्या दिसतात. मागे जो आपण मागच्या तासाला आपण जे विवेचन केलेलं होतं की आदिवासी समाजामध्ये माडिया जमातीमध्ये जी गोटूल परंपरा होती, ती गोटूल परंपरासुद्धा म्हणजे तरुण आदिवासी मुलींच्या पसंतीला, विशेषतः मुलींच्या पसंतीला, तिच्या भावभावनेला, तिच्या विचार स्वातंत्र्याला महत्त्व देणारी होती आणि म्हणून ती श्रेष्ठ परंपरा होती असं आपण म्हणतो. तर त्या दृष्टिकोनातून ही लोकगीतं अतिशय महत्त्वाची लोकगीतं आहे. एकूणच या लोकगीतातून लोककथा गीतातून भावसौंदर्य, वाङ्मयीन वैभव अनेक गुणांनी रसरसलेले आपल्याला दिसून येणारे आहे. विविध रस, विविध अलंकार, विविध रसपरिपोष कवितेतील, त्या लोकगीतातील प्रतिमा, प्रतीक, काव्यात्मक शैली अशी गुणविशेष बहरून येताना आपल्याला दिसून येणारी आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे. अजून तपशीलवार विवेचन आपण काही याचं करणार नाही आहोत. डॉक्टर विनायक तुमराम यांचा ग्रंथ आपण वाचला तर हे सगळं काही तपशीलवार आपल्याला वाचता येईल. त्या व्यतिरिक्त लोककथांचा संदर्भ म्हणजे ज्या लोककथा आहे, आदिवासी मौखिक परंपरेतल्या किंवा लोकसाहित्यातल्या ज्या लोककथा आहे, त्या लोककथेमध्ये देखील त्यांच्या दैवतकथा, अद्भुत कथा, दंतकथा, बोधकथा, प्राणीकथा, वीरकथा, अनुभवकथा किंवा हास्यकथा अशा कथेचे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. पण त्या कथेचे एक दोन उदाहरणं त्या ग्रंथामध्ये आदिवासी साहित्य स्वरूप
हा जो विनायक तुमरामाचा ग्रंथ, या ग्रंथामध्ये काही मला वाचायला मिळाली नाही, परंतु नजूबाई गावितांचं हे जे तृष्णा नावाचं, नजूबाई गावितांचं हे जे काही तृष्णा नावाचं जे पुस्तक आहे, त्या तृष्णा नावाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक सुंदर लोकगीत दिसून येणार आहे. त्या तृष्णा कादंबरीच्या 3ऱ्या पेजवर, 3ऱ्या पानावर या ठिकाणी आमचा प्राथमिक साम्यवादी आदिवासी पूर्वज म्हणून एक छोटीशी लोककथा सांगण्यात आलेली आहे. ती लोककथा अशी आहे: आमचा मूळ पूर्वज संपन्न आणि सुखी होता. त्याच्या संपन्नतेचं आणि सुखाचं गाठोडं तो नेहमी जवळ ठेवी. शिरीच्या फुलांचा बहर संपून गेला होता. जंगलात त्याला एकाएकी शिरीच्या फुलांचा सुगंध आला. धुंद होऊन तो शिरीच्या वेलांची झाडं धुंडाळू लागला. त्या कंगाल झाडांच्या दमछाक पसाऱ्यांच्या शेवटी त्याला एका झाडाच्या शेंड्यापर्यंत गेलेल्या वेलावर एकच फूल दिसलं. गासोडं म्हणजे गाठोडं. गासोडं खाली ठेवून तो सरसर झाडावर गेला. जीवाचा धोका पत्करून त्यानं ते शेंड्यावरचं फूल तोडलं. ते फूल हुंगत देहभान विसरून तो खाली आला. पण गासोडं नव्हतं, गाठोडं नव्हतं. ते घेऊन शाहू पळून गेला होता. तेव्हापासून आम्ही आदिवासी गरीब झालो, अशा पद्धतीची एक लोककथा सांगण्यात आलेली आहे. त्यांच्या नजूबाई गावित यांच्या तृष्णा जे स्वकथनात्मक त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे, त्या कादंबरीमध्ये शाहू त्यांनी कोणाला म्हटलेलं आहे? तिथले जे काही तिथला जो काही शाहू वर्ग आहे, पाटील वर्ग आहे, तर तो पाटील वर्ग तिथे सधन झाला, फार श्रीमंत झाला. तर आमचं ते गाठोडं घेऊन गेला तो, आणि म्हणून तो एवढा बळकट झाला, श्रीमंत झाला. आणि आमचे जे पूर्वज होते, भिल्ल समाजाचे जे पूर्वज होते, ते फार श्रीमंत होते, सधन होते, पण ते गरीब कसे झाले याचं वर्णन त्या लोकगीतामध्ये केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. एक उदाहरणासाठी मी तुम्हाला लोकगीतं सांगितलेली आहे. लोकगीताचं फारसं अध्ययन मला या ठिकाणी करता आलेलं नाही. असो, तर हे एकूणच जे काही आपण आदिवासींचं जे नवसाहित्य आहे, मग आदिवासींच्या कविता असेल, आदिवासींच्या कथा कादंबऱ्या असेल, तर ते अभ्यासण्यापूर्वी आपल्याला हे जे काही आदिवासींचं लोकसाहित्य आहे, मौखिक साहित्य परंपरेतून नंतर लिखित स्वरूप ज्याला प्राप्त झालेलं आहे, ते लोकसाहित्य आहे. तर ते लोकसाहित्य किती सधन आहे, किती अर्थपूर्ण आहे, किती आशयसंपन्न आहे, हे आपल्याला हे लोकसाहित्य जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला दिसून येणार आहे. तर या ठिकाणी त्या लोकसाहित्याचा काही भाग अजून आपल्या बघणं राहिलेला आहे. तो आपण या ठिकाणी बघून घेऊ, आणि मग त्याची वैशिष्ट्ये काय आहे एवढा भाग बघितला की आपण या ठिकाणी थांबू. तर हे जे काही लोकसाहित्य आहे, या लोकसाहित्यामध्ये त्यांच्या म्हणी, त्यांचे वाक्प्रचार, उखाणे याविषयीसुद्धा बोलले जाते. परंतु त्यांच्या ज्या म्हणी आहे, त्या म्हणी प्रामुख्याने गोंड जमातीमधूनच साकार होणाऱ्या त्या म्हणी आहे. वाक्प्रचारसुद्धा एखादाच वाक्प्रचार आपल्याला दिसून येणार आहे. उखाणे वगैरे काही फारसे दिसूनच येणारे नाही आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण असं पाहतो की अशा म्हणी, असे वाक्प्रचार, असे म्हणजे केवळ गोंडी जमातीतूनच साकार झालेले दाखवलेले आहे. परंतु ते इतरही जमातीमध्ये असावे, निश्चितच असावे, असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही, आणि त्याचं सौंदर्य काही वेगळंच राहील असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर उंटनूर तालुक्यामध्ये हा जो एक गोंडी जमाती आहे, त्या गोंडी जमातीतल्या म्हणी काय आहे थोडक्यात समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. त्या गोंडी जमातीतील म्हणी अशा पद्धतीची आहे. पहिली म्हण अशी आहे की कैदा तुडांता तोडदा तुडांता. त्याचा अर्थ असा आहे की हाताने मारले तर उडून जाते, पण शब्दांनी मारले तर ते चिकटून राहते. हाताने मारले तर उडून जाते, शब्दांनी मारले तर चिकटून राहते. म्हणजे आपल्याकडे जे मराठीमध्ये म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार, तो शब्दाचा मार मात्र पक्का लक्षात राहणार आहे. हाताने मार दिलेला तो काही लक्षात राहणार नाही आहे. अशा मराठीच्या अशी जी मराठीची म्हण आहे, त्या म्हणीशी साधणारी ही म्हण गोंडी जमातीची म्हण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरी म्हण आहे कोयतो पंडतोर ढमका ओंगतोर. म्हणजे कोयतो म्हणजे आता कोयतो असं त्याने जे म्हटलेलं आहे, तर गोंड जमातीला कोयतूर असाही
याही संबोधनाने उल्लेखलेलं आहे. तर हा जो गोंड ही जी जमात आहे, तर गोंड पिकला अन त्याने ढमका विकला असा त्याचा अर्थ होतो. तर मग गोंड पिकला, गोंड पिकला म्हणजे गोंडाने जास्त पिकवलं अन्नधान्य. गोंडाने जर जास्त पिकवलं, धान्य जास्त पिकवलं, तर तो काय करतो, तर ढमका विकला. ढमका म्हणजे जे धान्य ठेवण्याची कणगी आहे ती, म्हणजे तो एवढा उदार होतो हा गोंड जमातीचा माणूस, की तो आपला कणगीही विकून टाकतो. म्हणजे या म्हणीतून आपल्याला गोंड जमातीचा भोळेपण, त्यांची उदारता आणि त्याचं भोळेपण, त्याची उदारता तर दिसून येणारीच आहे. पण त्याच्या उदारतेचा आणि त्याचा भोळेपणाचा फायदा पिळवणूक करणारा जो काही शोषक वर्ग आहे त्याला कुठेतरी सहाय्यभूत ठरणारा आहे. पिळवणूक करण्यासाठी तो अतिशय सहज सोपा ठरणारा मानव प्राणी आहे, असं जे आपल्या लक्षात येतं. तो भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतरचं एक म्हण आहे. ती म्हण अशी आहे की पेनदा टास आद मान्यांना कास. पेंदा टास आदमान्यांना कास. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, देवाचे फक्त पेंडदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा त्यांचा जो पेंड देव आहे, सर्वात मोठा देव ते मानतात. तर देवाचे फक्त निमित्त आहे, पेंड देवाचे फक्त निमित्त आहे. कष्ट करणारा मात्र माणूस आहे, धडपडणारा मात्र माणूस आहे. आपण म्हणतो ना बरेचदा, देवानं दिलं, देवानंच घर मिळवून दिलं, देवानंच सुखानं खायला दिलं. ही जी मानवी मनाची समज आहे, तर त्या समजेशी साधणाऱ्या ही म्हण आहे की देव फक्त निमित्त आहे. कष्ट करणारा, धडपडणारा आणि कष्टाने कमावून खाणारा तर माणूस आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर काही जातीविषयक म्हणी आहे. ती एक म्हण अशी आहे की अशानेच तर चांदा गेला. चांदा म्हणजे आजचा चंद्रपूर. तर गोंडाच्या चुकीच्या धोरणामुळे, त्याच्या मूर्खपणामुळे आणि त्याचा आताताईपणामुळे ते चांदा राज्य ते गमावून बसलेलं आहे, असं सांगण्यासाठीच त्या म्हणीचा वापर करण्यात येतो. दुसरी ते जातविषयक म्हण अशा पद्धतीची आहे, काय गोंड कोलाम समजलास की काय. म्हणजे गोंड कोलाम समजलास की काय मला, अशा पद्धतीची म्हण. बघा, फार गंभीरतेनं या म्हणीवर आपल्याला बोलावं लागेल, असं लोक समजतात. म्हणजे माझ्या लहानपणापासून आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध होती, मी ते वारंवार ऐकत आलेली आहे. म्हणजे गोंड भाईन हिसाब नाही. अगदी सहज म्हणायचे लोक, गोंड भाईन हिसाब नाही. म्हणजे गोंड माणसाला काही हिसाब व्यवहार वगैरे काही कळत नाही, तो अतिशय मूर्ख आहे, अशा पद्धतीनं. नंतर ते लक्षात आलं की बा हे गोंड भाईन हिसाब नाही का म्हणतात, काय कारण आहे त्याच्यामध्ये, हे नंतर लक्षात आलं. परंतु सहजपणे इथला जो काही आदिवासी समाजामधला गोंड असेल, आमचा कोलाम असेल, आमचा प्रधान असेल, त्यांना इतकं सहजपणे मूर्ख ठरवता येतं, त्यांना इतकं बेअक्कल सहज पद्धतीने करता येतं. अशा जातवाचक म्हणी या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येणारे आहे. आणि केवळ आदिवासींनाच म्हणून नाही, इथला जो शोषित वर्ग आहे, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती असेल, स्त्रिया असेल, यांना हनन करण्यासाठी काही म्हणी, वाक्प्रचार, शिव्या यांचा जो काही भडीमार निर्माण करण्यात आलेला आहे, याच्या मागचं षडयंत्र आपल्याला निश्चितच दिसून येणार आहे. तर या ठिकाणी जे काही अशा म्हणीचा वापर करण्यात आलेला आहे की अशा पद्धतीची ती म्हण आहे की काय गोंड कोलाम समजलास काय. म्हणजे एखाद्याला जर मूर्ख, अडाणी ठरवायचं असेल, तर त्याला या म्हणीच्या आधाराने त्याला ते मूर्ख, अज्ञानी ठरवता येते, त्याला अडाणी ठरवता येते, मूर्ख ठरवता येते. तर गोंड आणि कोलाम जमातीला अशा पद्धतीच्या त्या म्हणीच्या माध्यमातून मूर्ख, अज्ञानी वगैरे ठरवण्याचा प्रघात पडलेला आहे. आता एक प्रश्न या ठिकाणी जो यांनी पण विचारलेला आहे विनायक तुंबरामांनी, खरंच महत्त्वाचा आहे की खरंच गोंड जर एवढे मूर्ख असते, एवढे अडाणी असते, तर त्यांनी आपलं गढामंडल्याचं साम्राज्य निर्माण केलं असतं का. एक साधा त्याला उत्तर आहे. पण एवढं साधं उत्तरही काही म्हणजे असं चुकीचं बोलणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही, असं आपल्याला म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीच्या काही म्हणी ज्या अत्यंत महत्त्वाच्या ह्या म्हणी वाटल्या मला, त्या म्हणी आपण या ठिकाणी समजून घेतल्या आहे. बाकी म्हणी तुम्ही बघून घ्या.
तो ग्रंथ वाचून. अजून एक बघा, एकच वाक्प्रचार मला या ठिकाणी मिळालेला आहे. काही बाकी मी अध्ययन केलं पण काही बाकीचे वाक्प्रचार मला मिळालेले नाही आहे. काळ्या डोकीचा माणूस हा एकच वाक्प्रचार मिळालेला आहे आणि त्याचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. काळ्या डोकीचा माणूस म्हणजे काय? काळी डोकी कोणाची असते? तरुणाची काळी डोकी असतात. मग तरुणाच्या शरीरामध्ये ताकद असते, हिंमत असते, ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना इकडं लाथ मारेल तिथं पाणी काढेल. ही धमक, ही ताकद त्या काळ्या डोकीच्या माणसामध्ये असते आणि अशा अर्थाने ते तरुणपणाचं कर्तृत्व, ती धमक, ती ताकद त्या काळ्या डोकीच्या माणसामध्येच आहे. अशा पद्धतीचा एक प्रचार आपल्याला दिसून येणार आहे. तर एकंदरीत आपण हे सगळं समजून घेण्याचा म्हणजे आदिवासींचं जे काही मौखिक साहित्य आहे, आदिवासींचं जे काही लोकसाहित्य आहे, मग त्यांची लोकगीतं असेल, त्यांची लोककथा असेल, त्यांच्या म्हणी असेल, त्यांचा एखादा का होईना ते वाक्प्रचार असेल, तो समजून घेण्याचा आपण या तासिकेला प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरचा जो भाग म्हणजे त्याची काही वैशिष्ट्य आहे. अगदी 2 मिनटामध्ये या ठिकाणी मी वैशिष्ट्य सांगते आणि आपण या ठिकाणी थांबू. तर काही लोकगीतांची, या लोकसाहित्यांची वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे आदिमांच्या अस्तित्वाइतकीच प्राचीन व मौखिक स्वरूपात ही होती. त्यानंतर महत्त्वाच्या प्रसंगाला उद्देशून ती सामूहिकरित्या ही लोकगीतं गायल्या गेलेली होती. नृत्य, संगीत व समूहाशिवाय एकटा दुकटा आदिवासी कधीही लोकगीत गात नाही. समूहगीतानेच तो गायतो आणि विशिष्ट प्रसंग असेल, उत्सव असेल, लग्नप्रसंग असेल किंवा कोणता सण उत्सव असेल, त्या प्रसंगीच तो समूह भावनेने ते लोकगीतं गातात. आदिवासींच्या पृथक संस्कृतीचे प्रतिबिंब या त्यांच्या लोकगीतामध्ये दिसून येणारे आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे लोकगीतांचं, लोकसाहित्याचं, ते म्हणजे आदिवासींच्या लोकजीवनाला म्हणजे आदिवासींच्या लोकगीताला तेथील लोकजीवनाचा आणि रानमातीचा अस्सल सुगंध प्राप्त झालेला दिसून येतो. त्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य आहे की ही लोकगीते विविध बोलीभाषातील असल्यामुळे त्या विविध बोलीभाषेचं सौंदर्य, त्यांच्या जीवन जाणीवा, त्याची भाषिक वैशिष्ट्ये देखील आपल्या लक्षामध्ये येणारी आहे. तर एकंदरीत हा सगळं इतकं जे काही अतिशय बहुमोल असं, अतिशय समृद्ध, गौरवशाली असं जे काही मौखिक साहित्य आहे, म्हणजे आदिवासी साहित्याची जी काही मौखिक परंपरा आहे, जे नंतर मग जतन करून ठेवलेलं, ज्याला लिखित स्वरूप प्राप्त झालेलं जे मग लोकसाहित्य असेल, ते किती महत्त्वाचं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी थांबू. उद्याच्या तासिकेला, उद्याच्या भागाला आपण या ठिकाणी आदिवासी साहित्य म्हणजे काय हे आपण मागच्या भागालाच बघितलेलं आहे. पुढच्या भागाला आपण आदिवासी साहित्याच्या ज्या काही मूलभूत प्रेरणा आहे, त्या मूलभूत प्रेरणा कोणकोणत्या आहे त्या समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि नंतरच्या तासिकेला वगैरे नंतरच्या भागाला मग आपण आदिवासी साहित्याचं म्हणजे आदिवासीचे जे नवसाहित्य आहे, त्या नवीन साहित्याचं स्वरूप एकंदरीत कसं आहे हे आपण 2-3 तास, 4-5 तास जाईल आपले, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. तो तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल. या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न पडले, तुम्हाला काही विचारावंसं वाटलं तर ते नक्कीच विचारा. तुमचं स्वागत राहील. तुमच्या प्रश्नांना मी प्रयत्नपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी थांबतो. आपण पुन्हा उद्याच्या तासिकेला भेटू. धन्यवाद.